महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत घेतलेल्या निर्णयाला राज्यभरातून विरोध होऊ लागलाय। आज कोल्हापुरात जिल्हा परिषदेसमोर प्राथमिक शिक्षकांनी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं। राज्य शासनाने 15 मार्च 2024 रोजी संच मान्यतेसंदर्भात निर्णय घेतल्यानंतर गरीब आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शाळांवर टाळं लागण्याचा धोका निर्माण झाला आहे। तब्बल 90% उच्च प्राथमिक शाळा बंद होण्याची शक्यता असून सुमारे 25,000 शिक्षक बेरोजगार होण्याच्या मार्गावर आहेत। या निर्णयामुळे शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांचंही शैक्षणिक नुकसान होणार असल्याचं शिक्षक संघाचं म्हणणं आहे। त्यामुळे हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी आंदोलक शिक्षकांनी केली आहे। दरम्यान आंदोलकांचं निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेनकर या आंदोलनस्थळी आल्या आणि हा मुद्दा सरकारपर्यंत पोहोचवण्याची ग्वाही त्यांनी दिली। या आंदोलनात संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, सरचिटणीस सुनील पाटील, कार्यकारी अध्यक्ष विलास चौगुले, जिल्हा नेते रघुनाथ खोत यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।